स्वागत में बिछा दे तिनके मोती लुटा दे। तर हा आहे विनीताची लगीन घाईचा शेवटचा पाठ. पण हे सगळं जे पुरी, भाजी, मिठाई हे सगळं तुम्हाला जे दिसतंय, हे दुपारचं जेवण नाहीये, तर सकाळचा नाश्ता आहे. रोजचा सकाळचा नाश्ता पुरीनंच चालू होता. आम्हाला वाटलं होतं तिकडे गरमी जास्त असेल, पण काय माहिती देवालाच आमच्यावर दया आली असेल आणि त्या दिवशी संध्याकाळी जोराचा पाऊस झाला. माझं राहून राहून लक्ष या लिचीच्या झाडाकडं आणि बेलफळाच्या झाडाकडेच जात होतं. संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम होता. आमची नवरी मुलगी मेहंदी काढायला बसली आहे बघा, किती गोड दिसतीये. आणि मला सुद्धा मेहंदी काढून घ्यायला फार आवडते. इवन सगळ्याच लेडीजना आवडते आय थिंक. खूप कमी लोकं अशी असतील किंवा कमी लेडीज अशा असतील ज्यांना मेहंदी आवडत नाही. सगळे छान तयार होऊन मेहंदीसाठी रेडी झालो होतो. तोपर्यंत शुभम आला. शुभम माझा मावस भाऊ आणि नवरी मुलगीचा सख्खा भाऊ, जो अब्रॉडला असतो, तिथे जॉब करतो आणि खास लग्नासाठी तो आला होता. ही नम्रता आणि आमची अनिका. अनिका मॅडमना सुद्धा हे मेहंदी वगैरे पाहून राहवलं नाही. लगेचच प्रॅक्टिस चालू झाली आणि माझ्या मम्मीच्या हातावर मेहंदी काढत होती ती. खुशी आणि सुजाता काकी पण रेडी झालेत. नवरी मुलगीची मेहंदी मात्र खूप लेट चालू झाली आणि रात्री 2 वाजेपर्यंत ती मेहंदी काढत होती. आम्ही जेथे राहिलो होतो ना, त्या गावाचं नाव होतं मुंगेर. रात्री आम्ही नवऱ्या मुलाच्या घरी गेलो घर बघण्यासाठी. इथे ना सकाळ किंवा तुम्ही पहाट म्हणू शकता. आता पहाटेचे 5:30 वाजलेत आणि किती उजाडलंय बघा. मी आणि सुनैना आवरून वॉकिंगसाठी बाहेर पडलो. आजूबाजूला बरीच शेती होती. तिथे ताडीची झाडं होती. मी पहिल्यांदाच ताडी कसं बनवतात किंवा कसं काढतात ते बघितलं. त्याला प्रॉपर शब्द मला माहिती नाही आहे, कारण मी पहिल्यांदाच बघितलं. इथं वांग्याची रोपं पण बरीच दिसतात बघा, वांगी लागलेत. इथे बऱ्यापैकी प्रत्येक घरामध्ये ना फणसाचं झाड आहे आणि इथे फणसाची भाजी वरचेवर केली जाते. आम्ही तिथे 2च दिवस होतो, खरं कमीत कमी 3 वेळा तरी आम्ही भाजी खाल्ली. हे बघा, हे ताडीचं झाड किंवा नीरा आपण म्हणू शकतो. मला वाटतं नीरा यालाच म्हणतात. इथे आम्हाला एक बाई भेटली. ती काय बोलत होती काही कळत नव्हतं. पण सुनैना मात्र तिच्याशी गप्पा मारत होती. त्या दोघींचं काहीतरी चालू होतं. तिची भाषा सुनैनाला कळत नव्हती आणि सुनैनाची तिला कळत नव्हती. दोघी आपापल्या भाषेत गप्पा मारत होत्या. सगळीकडे कैरीची झाडं मस्त कैरीनं लगडलेली होती. आणि पुन्हा आम्ही जेव्हा जवळ आलो कार्यालयाच्या, इथे लिचीचं झाड दिसलं. लिचीचं झाड बघा कसं भरलंय. तुम्ही आधी कधी पाहिलंय का लिचीचं झाड? मी तर पहिल्यांदाच पाहिलं. तोपर्यंत सकाळची हळदीची तयारी चालू आहे. येलो ड्रेस कोड आहे. नवरी मुलगी पण तयार होतीये आणि करवली पण तयार होतीये. सुजाता काकी सगळ्यांना ही फ्लोरल बिंदी देतात. अनिका बिचारी आपला मेकअप स्वतःच करते, कारण सगळे आपापल्या आवरण्यात गुंग आहेत. आणि ही अनिकाची आई अजूनही आवरतीच आहे. तोपर्यंत अनिकाची जबाबदारी तिच्या आजोबांकडे. आम्ही सगळे बघा कसे मस्त आवरलोय, अगदी सोन्याहून पिवळे दिसतोय नाही का. तोपर्यंत नाश्ता आलाय. सगळ्यांनी नाश्ता करून घेतला. नवऱ्या मुलग्याची हळद झाली होती आणि आम्ही आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लग्नाच्या दिवशी हळद खेळली. यानंतर हळदीचा कार्यक्रम पार पडला. हळद आम्ही आपल्याप्रमाणेच केली, कारण लग्नाचा कार्यक्रम अगदी त्यांच्यासारखा होणार होता. सगळ्यांनी हळद लावली, फोटोज काढले. ही विनिता आणि विनिताचे आई वडील, ही आमची नवीन जोडी गौरव आणि खुशी, अनमोल आणि नम्रता आणि शुभम आणि मी. शुभमची जोडी अजून यायची आहे आणि आमची जोडी कोल्हापूरमध्ये होती. त्यामुळे आम्ही भावा बहिणींनीच हळद लावली. या हळदीच्या कार्यक्रमात सगळ्यात भारी भाग असतो तो एकमेकांना हळद लावायचा. मजा येते. ह्या ज्या आपल्या पारंपरिक रूढी परंपरा आहेत ना, या काहीतरी विचार करूनच आपल्या पूर्वजांनी बनवल्या असतील. नवरी मुलगीच्या मेहंदीचा कलर मात्र मस्त आलाय बघा.
असं म्हणतात मेहंदीचा कलर जितका डार्क येतो तितकं नवऱ्याचं प्रेम असतं. खरं खोटं माहीत नाही, पण असं पहिल्यापासून ऐकलंय आम्ही. ह्या सगळ्या मुलांनी आणि काकांनी सुद्धा मेहंदी काढून घेतली होती. यान यानंतर आपल्याप्रमाणे एक विधी असते हळदीची ती केली. थोडी विश्रांती घेतली आणि मग पुन्हा संध्याकाळच्या मेकअपची तयारी करताना अनिका मॅडम. मावशीच्या बॉक्समधल्या सगळ्या गोष्टी हळूच काढून काय काय करायचं सगळं माहिती आहे मॅडमना बघा. सिरमची बॉटल काढली आहे. सगळं शोधून शोधून बाहेर काढून पावडर. बापरे! बघा पावडर अशी लावायची असते. कळालं का? मुलींना आता अलीकडे काही सांगायला लागत नाही, नाही? आणि आम्ही सगळे बघतोय हे माहिती आहे. इथे देवी आम्ही सगळे नेलपेंट लावत होतो, तर तिथं नेलपेंट लावण्यासाठी मॅडम आजीकडे येऊन बसल्यात. तोपर्यंत आमची नवरी मुलगी तयार होऊन आली होती आणि आमचा अजून मेकअपच चालू होता. अनिका बघा कशी गोड दिसतीये, एकटीच कॉरिडॉरमध्ये फिरत होती. बाहेर पूर्ण सगळी लग्नाची तयारी, मंडप तयार होता. हे लग्न बिहारमध्ये होणार होतं आणि हे मी पहिल्यांदाच बघत होते. सगळ्या रूढी परंपरा आमच्या सगळ्यांसाठी नवीन होत्या. यांच्याकडे आधी बारात येते आणि त्यानंतर मग रिसेप्शन असतं. रिसेप्शनला सगळे लोक येऊन नवरा नवरीला भेटून जातात, फोटोज काढून जातात आणि मग रात्रभर लग्न असतं. बऱ्याच परंपरा ज्या माहिती नव्हत्या त्या आम्ही माहिती करून घेतल्या त्यांच्याप्रमाणे. मस्त वाजत गाजत नवरा मुलग्याची वरात आली. तुम्हाला यामध्ये एकही गाणं सापडणार नाही कारण की गाण्यामुळं व्हिडिओला कॉपीराईट येऊ शकतो. त्यामुळं तुम्हाला माझाच आवाज ऐकायला लागणार आहे शेवटपर्यंत. जेव्हा वरात आली तेव्हा रात्रीचे 8:30 वाजले होते आणि यानंतर रिसेप्शन होणार होतं आणि मग लग्न होणार होतं. आता आपल्याकडे कसं नवरी मुलगीला मामानी उचलून न्यायचं असतं, तसं इथे नवऱ्या मुलाला मेव्हण्यांनी उचलून न्यायचं असतं स्टेजवर. तर शुभम आणि गौरव यांनी नवऱ्या मुलाला उचलून स्टेजवर नेलं आणि मग थोडी फोटोग्राफी वगैरे झाली आणि मग एंट्री होती आमच्या नवऱ्या मुलीची. पटतच नव्हतं की विनीताचं लग्न आहे कारण की लहानपणीची विनीता सारखी डोळ्यासमोर येत होती. किती गोड दिसतीये बघा. माझे पप्पा ना हिला डॉल म्हणतात. लहानपणी तर अगदी बाहुलीसारखी दिसायची. आता दोन्ही वर आणि वधू जेव्हा स्टेजवर येतात, तेव्हा सगळे नातेवाईक यांना भेटायला येतात. आधी हार घातले जातात आणि मग नातेवाईक भेटून फोटो काढतात. जेवणाचा कार्यक्रम त्याच्या आधीच होतो आणि मग लग्नाचा विधी असतो. सगळे वर आणि वधूला आशीर्वाद देतात. त्यांच्यासोबत थोडी फोटोग्राफी वगैरे केली आणि मग लग्नाच्या विधीसाठी सगळे आवरण्यासाठी गेलो. लग्नाचा विधी चालू झाला. बरेच वेगवेगळे विधी होते आणि रात्रभर लग्न होतं. हे सगळे विधी रात्रभर होते. त्यामुळं काय काय विधी होते आणि त्याचे अर्थ काय आहेत किंवा ते का केले जातात, इतकी माहिती मला मिळाली नाही. पण इथे एक मात्र आहे, की यांच्याकडे लाल रंगाला खूप महत्त्व आहे. खूप शुभ मानला जातो लाल रंग आणि नवरी मुलीला भरपूर तेल लावून केसामधून शेंदूर भरला जातो. आता ह्यामागचं कारण मला माहिती नाही आणि पहाटे 5च्या आत नवऱ्या मुलीला विदा केलं जातं किंवा नवऱ्या मुलीचा निरोप घेतला जातो आणि सकाळी बरोबर 9 वाजता आम्ही सगळे स्टेशनकडे निघालो कारण आम्हाला आत्ता परतीचा प्रवास करायचा होता. हे आहे पटनाचं स्टेशन. आत्ताचा जो प्रवास होता तो मात्र ट्रेननं होणार होता
आणि यासाठी आम्हाला 1.5 दिवस लागणार होता. लगेच बघा, लग्न झाल्यानंतर सगळे दमल्यानंतर जशी झोप येते ना, त्याला काय म्हणतात बरं, मांडव झोप. तसे सगळेच दमले होते. पण जसे ट्रेनमध्ये बसलो, पत्त्याचे कॅट बाहेर निघाले, गाण्याच्या भेंड्या सुरू झाल्या, डमशराज खेळलो. इतकी मजा आली ना, तो 1.5 दिवस कसा गेला हे कळालं सुद्धा नाही. इकडे आलोय आणि कुल्हडमध्ये चहा पिला नाही तर मग काय केलं? हो ना? अनिका मॅडम मात्र गुंगीतच होत्या, कारण भरपूर दमल्या होत्या. होश वालों को खबर क्या, जिंदगी क्या चीज़ है, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है. गाण्याच्या भेंड्या झाल्यावर डमशराज खेळलो. अनिका मॅडम मात्र फोनमध्ये गुंग होत्या. फोन कसा घ्यायचा, बोलायचं कसं, हे अलीकडच्या मुलांना सांगायला लागत नाही. तिचं चालू होतं. शांति कर शांति जिने, मन शांति कर शांति जिने. हा दिवस पूर्ण कसा गेला कळालं सुद्धा नाही आणि दुसऱ्या दिवशी उजाडलं तेव्हा आम्ही भुसावळला होतो. फक्त बाहेरचे बोर्ड बघून कळत होतं की आम्ही कुठे आलोय. नाहीतर इतका दंगा चालू होता की वेळ कसा जात होता कळत सुद्धा नव्हतं. सकाळचा नाश्ता मात्र आम्ही बाहेरूनच ऑर्डर करून घेत होतो आणि हे सगळं खुशी मॅडमनी केलं. तिच्या ओळखीमुळं नाश्ता, जेवण सगळं वेळच्या वेळी प्रत्येक स्टेशनवर मिळत होतं. आणि कल्याण स्टेशनला तर खुशीचे काका काकू सगळं जेवण घेऊन आले होते. किती प्रेम आणि किती आदरातिथ्य ना. आता या बहिणींचं काय चाललंय, तर लग्न कसं झालं, काय झालं याचीच चर्चा चालू असते. आम्ही मिरज स्टेशनला उतरलो आणि कोल्हापूरचं हे द्वार दिसल्यावर जीव भांड्यात पडला. आपलं कोल्हापूर भारी वाटतं ना बघितल्यावर. थँक्यू फॉर वॉचिंग.